ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। मुंबईतून खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार काळे यांना रंगेहात लाच घेताना पकडलाय। 1.5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने मोठी कारवाई केली आहे। एका प्रॉपर्टी प्रकरणामध्ये चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी 3 लाखांची लाच मागितली होती। मुंबईच्या वांद्रे न्यायालयामध्ये हे प्रकरण होतं। जी चौकशी करण्यासाठी तुषार काळे याला सांगण्यात आलं होतं आणि त्यानेच तब्बल 3 लाखांची लाच मागितली होती। अधिक माहिती घेऊयात। ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ऋतिक, अतिशय मोठी लाच घेताना पकडण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षकाला, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की मुंबई पोलिसांच्या इथं देखील आता लाचखोरीची कीड लागली आहे का असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की या अगोदर देखील कुरार पोलीस स्टेशनचे जे सिनियर पीआय आहेत त्यांनी देखील लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलेलं होतं। आणि त्यानंतर महिन्याभरात दुसरंच एक प्रकरण जे खार पोलीस स्टेशनचे तुषार काळे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे, त्यांना देखील रंगेहात एसीबीने आता ट्रॅक केल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यांना जवळपास 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केलेली आहे। खरं तर जे तक्रारदार आहेत त्यांच्या भावानं खरं तर या संदर्भातली ही माहिती दिल्याचं पाहायला मिळतंय। तक्रारदाराचा भाऊ जो आहे त्यांचं प्रॉपर्टीचं प्रकरण होतं, क्रिमिनल प्रकरण। त्याची चौकशी जी आहे ती तुषार काळे यांच्याकडे होती। न्यायालयाने तसे आदेश दिले होते। तुषार काळे यांनी या संदर्भातला तपास करावा। हाच तपासाचा जो अहवाल आहे तो तक्रारदाराच्या भावाच्या बाजूने देण्यासाठी ही लाच मागितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 3 लाखांची ही लाच मागितलेली होती, मात्र 1.5 लाखांची जी रक्कम आहे ती रंगेहात देताना एसीबीनं तुषार काळे यांच्यावरती ही कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। खार पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण बघतोय की त्याचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत तुषार काळे यांना एसीबीने अटक केल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी ऋतिक।